नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता ऐश्वर्याने पुढचं कांड सुरू केलेलं आहे. जानकीने डिवोर्स पेपरवर सह्या केल्या पाहिजेत आणि एकदा का जानकीकडून डिवोर्स पेपरवर सह्या घेतल्या की मग तिने पुढची कामगिरी सुरू केलेली असते, ती म्हणजे लग्न. लग्नाचे सगळे विधिव्रतपणे झाले पाहिजेत अशी तिची इच्छा असते. आणि मग आता हळदीचे विधी सुरू झालेले असतात. हळदीच्या दिवशी ऋषिकेशला हळद लागलेली असते आणि ऋषिकेश हळदीच्या अंगाने तसाच जानकीकडे आलेला असतो. रूममध्ये येऊन तो जानकीला मिठी मारतो आणि तिला ती हळद जी आहे ती लावतो. म्हणजे त्याच्या गालाची, त्याची उष्टी हळद जी आहे ती जानकीला लागलेली आहे हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. खरं तर जानकीला खूपच वाईट वाटलेलं असतं. ऐश्वर्या ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करत आहे ही गोष्ट तिला सहनच झालेली नव्हती. पण आता ऋषिकेशने येऊन जानकीला उष्टी हळद लावलेली असते आणि जानकीला खुश केलेलं असतं. जानकी मात्र आता खुश झालेली आहे. परंतु जानकीचं लक्ष खिडकीतून बाहेर जातं तर तिला धक्का बसतो. कारण खिडकीतून बाहेर जी व्यक्ती पाहत आहे ती व्यक्ती म्हणजे इकडे तो मास्कमॅन तिथं पोहोचलेला असतो आणि जानकी सांगत असते की ते बघा ऋषिकेश, तिथे तो मास्कमॅन आलाय. हे ऐकल्यानंतर मात्र ऋषिकेशलाही खूप मोठा धक्का बसतो आणि मग ऋषिकेश त्या मास्कमॅनच्या मागावरती धावू लागतो. आता ऋषिकेश मास्कमॅनच्या मागे धावत आहे आणि त्याचबरोबर जानकी आणि सुमित्रा तिथं आहे. सुमित्रा म्हणते की अगं जानकी, ऋषिकेश का गेला तिकडं? हळदीच्या अंगाने त्याने जायला नको होतं, का गेलास तो? असं म्हणत सुमित्रा बोलत आहे आणि तेव्हा मात्र इकडे जानकीलाही धक्का बसतो. जानकी म्हणत असते की नाही आई, मला कळत नाही आहे आणि ऋषिकेशने हळदीच्या अंगाने जायला नको आहे असं इकडे सुमित्राचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर सुमित्रा म्हणत असते की अगं का गेला तो, तो जायला नको होता असं सुमित्रा सांगत आहे. आणि इकडे ऋषिकेश धावत पोचलेला असतो. काहीतरी अपशकुन घडू शकेल असं सुमित्राला वाटत असतं. आणि त्याचबरोबर सुमित्राचं म्हणणं असतं की नाही, आता ऋषिकेशच्या बाबतीत काय होईल काहीच कळत नसतं आणि आता मात्र सगळेजण काळजी करत असतात. आणि त्यासोबतच इकडे जानकीसुद्धा ऋषिकेशच्या मागे धावत गेलेली असते. आणि जेव्हा जानकी ऋषिकेशच्या मागे धावत जाते तेव्हा तिकडून एक गाडी येते आणि ऋषिकेशला उडवते. म्हणजे त्या गाडीने ऋषिकेशला जणू संपवायचाच प्लॅन केलेला असतो. ती गाडी ऑब्व्हियसली मास्कमॅननेच बोलवून घेतलेली असणार आहे आणि ऋषिकेशच्या अंगावरती घातलेली असणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ऋषिकेशचा जीव आता धोक्यात आहे. सुमित्राने सांगितलं होतं जाऊ नका म्हणून, परंतु तिचं कोणीच ऐकलेलं नसतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण ऋषिकेशचा फार मोठा अपघात झालेला आहे आणि त्याचबरोबर ऋषिकेशसुद्धा घाबरलेला आहे. तर ऋषिकेश तिथे बेशुद्ध पडलेला असतो. जानकी मात्र आता खूप वैतागलेली असते. जानकीला कळत नसतं की आता करू काय, कारण या सगळ्यातून मार्ग कसा काढू हा प्रश्न जानकीला पडलेला असतो. तर आता ऋषिकेशच्या बाबतीत जो अनर्थ घडलेला आहे त्याला जबाबदार कोण आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता जानकीची आई म्हणजे लताने तिच्या हाती मोबाईल लागलेला असतो, तो म्हणजे त्या गुंडाचा. तो गुंडाचा जो मोबाईल असतो तो तिच्या हातात असतो आणि मग त्या मोबाईलवरून आपण जानकीला मेसेज केला पाहिजे असं लताबाईंना वाटत असतं. आणि मग लताबाईंच्या हातात तो मोबाईल आहे आणि तो मोबाईल त्यांनी हातात घेतलेला आहे आणि त्या कॉल करत असतात. पण जानकी मात्र कॉल उचलतच नसते. जानकीला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत. आणि जानकी मात्र लताबाईंचा कॉल उचलत नाही आहे. इकडे लताबाई म्हणतात की मी किती वेळ झाले हिला कॉल करते, काय झालं आहे नक्की, म्हणजे ही का कॉल उचलत नाही आहे माझा, हा प्रश्न लताबाईंना पडलेला असतो. आणि मग लताबाई मी आई मुळशी कन्स्ट्रक्शन एवढा मेसेज टाकतात. आता तोपर्यंत त्या मायाच्या हातातील ग्लास खाली पडतो. मायाच्या हातातील ग्लास खाली पडल्यानंतर माया घाबरते आणि तो जो माणूस आहे तो उठून उभा राहतो. तेव्हा इकडे माया आणि त्याचबरोबर लता दोघीही घाबरलेले असतात. दोघीही ज्या पद्धतीने तिथं घाबरलेले आहेत ते पाहून तो जो गुंड आहे तो म्हणत असतो की काय चाललं हे सगळं, म्हणजे मला कळतच नाही आहे हे सगळं काय घडतंय. आणि अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे लता म्हणत असते की ठीक आहे. तो गुंड त्यांना दोघींनाही धमकावतो आणि तिथून निघून जातो. तो काही जास्त वेळ तिथं थांबत नाही
आणि त्याच वेळी इकडे लता आणि माया दोघीही घाबरलेले असतात, कारण त्या गुंडाला कळलेलं असतं की या दोघींनी माझा मोबाईल घेतलेला होता. आता इकडे तोपर्यंत अवंतिका जानकीचा मोबाईल घेऊन येते आणि जानकीला म्हणत असते की वहिनी, हा तुमचा मोबाईल. असं म्हणत जानकीचा मोबाईल तिने जानकीकडे दिलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आजी इकडे कान भरायचं काम करत असते, ते म्हणजे सुमित्राचे. आजीला काही जानकी ऋषिकेश यांचं चांगलं झालेलं बघवत नाही आहे, तर आजीला फक्त त्यांचं वाटोळं झालेलं पाहिजे असतं आणि त्यासाठीच आजीची ही सगळी नाटकं चालू असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की काहीही झालेलं असलं तरीही काही गोष्टी ह्या खूपच भयानक आणि विचित्र पद्धतीने घडलेल्या असतात. त्यामुळे जानकीला आजकाल भीती वाटत असते, तिच्या स्वतःवरतीच विश्वास बसत नाही, अशी काही तिची मनस्थिती झालेली असते. जानकी म्हणत असते की हा मेसेज आलाय म्हणजे आई ही जिवंत आहे. आणि त्याचबरोबर जानकी म्हणत असते की नाही, म्हणजे इथं आपल्याला आई कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, याचा अर्थ असा तर नाही आहे ना आई कॉन्टॅक्ट करत होती पण तिला कोणीतरी पकडलं असणार आहे. इकडे ऋषिकेशला जानकी म्हणू लागते की म्हणजे ऐश्वर्याच्या ताब्यात आई आहे का, असं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जानकी म्हणत असते की नाही, मला खात्री आहे की माझी आई जिवंत आहे, तिला काही झालेलं नाही आहे. आणि इकडे अवंतिका म्हणत असते, तुम्हाला वाटतंय ना तुमची आई जिवंत आहे, तर मग नक्की ती असणार आहे, असं इकडे अवंतिका सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे सुमित्रा आणि त्याचबरोबर आजी म्हणत असते की जे काय होतंय ना ते चांगल्यासाठीच होते, लक्षात राहू दे. नाही, तुला काहीतरी सवय आहे गाड्या करायची म्हणून तुला सांगत आहे, अशा पद्धतीने आजीला इकडे सुमित्रा सांगत आहे. तेव्हा मात्र आता सुमित्रा ही आजीचं बोलणं ऐकत असते. आजी मात्र वेड्यासारखी काही सांगत असते. ती म्हणत असते की बघ, तुझा मुलगा तर जीवानिशी गेलेला आहे आणि आता सून जर तिच्या पोटातल्या या रणदिवे कुटुंबाचा जो वारस आहे त्याला घेऊन निघून गेली तर काय करणार आहेस. तुला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, तुला हे केलं पाहिजे, तुला ते केलं पाहिजे, असं आजी सांगत असतात. इकडे सारंगला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा सारंगने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे आणि त्या ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडून फरफटत घराबाहेर काढायचा आहे. हा सगळा प्लॅन इथे केलेला असतो तो म्हणजे सारंगने. सारंगला खूप भीती वाटत असते. सारंगला वाटत असते की नाही, जे काय घडतंय ना ते आपल्याला अशा पद्धतीने मॅनेज करायला पाहिजे, असं सारंगचं सुरू आहे. इकडे जानकी मात्र सारंगला समजवत असते. ती म्हणत असते आपल्याकडे ठोस पुरावा राहू द्या, अशा चक्रव्यूहात तिला अडकूया ना, तिला आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे, असं तिघांचंही बोलणं चाललेलं आहे. आणि सारंग मात्र खूप हायपर झालेला असतो आणि त्याला जानकी शांत करत असते. सारंग मात्र माफी मागत असतो. सारंग म्हणत असतो की नाही जानकी वहिनी, तुला नाही माहिती या सगळ्यामध्ये मी तिची साथ दिलेली आहे, माझं चुकलेलं आहे जानकी वहिनी, मला माफ कर, असं सारंग सांगत असतो. सारंगला खरं तर लाज वाटत असते स्वतःबद्दल. त्याला असं वाटत असतं की काय करून बसलोय मी हे सगळं, मी असं नाही वागायला पाहिजे होतं, आपण कोणत्या व्यक्तीची साथ दिलेली आहे, असे अनेक प्रश्न आता पडलेले असतात. आणि त्याचवेळी इकडे आजी मात्र खूप मोठी मोठी कारस्थानं करत असते. आजीचं असं चाललेलं असतं की नाही, काही झालं तरी सगळं ऐश्वर्याला मिळालं पाहिजे, यासाठी आजीचे प्रयत्न चालू असतात. आणि आजी ऐश्वर्याला म्हणते की हे बघ, काही झालं तरीही तू आत्ता जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे. आणि मग ती म्हणते की पण जानकी करेल ना हे सगळं. तेव्हा आजी म्हणते काळजी कशाला करते, करावंच लागणार आहे तिला, तिच्या हातात काय आहे आणि ती होकार देणार आहे, तू नको काळजी करू, असं आजी इकडे सांगत असते. खरं तर आजीच्या लक्षात पण येत नाही आपण काय मूर्खपणा करतोय, कोणाला कशासाठी अडकवतोय, या गोष्टी तिच्या लक्षातच येत नाही आहेत. तिला फक्त एवढंच वाटतंय की नाही, आपण जे करतोय ना ते योग्य आहे. तर इकडे माया आता रडत असते. माया म्हणत असते की नाही, मला ना कळत नाही आहे, मीच चुकीचं केलं आहे, तुमच्या मुलीशी कॉन्टॅक्ट होऊ शकला असता, तुम्हाला मेसेज पण पाठवता आला नाही. तेव्हा मात्र लता म्हणत असते की मी पाठवला मेसेज सेंड झाला आहे माझा, असं लता सांगू लागते. तेव्हा ती म्हणते की हो का, पण अर्धवट मेसेज सेंड झाला आहे, असं इकडे लताचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र ती म्हणत असते हे सगळं माझ्यामुळे होतं आहे, मी आलेच, आणि असं म्हणत माया तिथून जाते. आता इकडे लताला थोडासा संशय येऊ लागतो की हे सगळं काय घडतंय, म्हणजे माया जे वागते ते बरोबर आहे का चुकीचं आहे, हा प्रश्न इकडे लताला पडलेला असतो. लता म्हणत असते की मला ना काहीतरी वेगळं वाटतंय, काहीतरी गोष्टी बिनसल्यासारख्या वाटत आहेत.
यामागे काहीतरी आहे का, हा प्रश्न लताला पडलेला असतो. आणि लता मात्र म्हणत असते की नाही, याच्या मागे जर काय असेल हिचं तर काय माहिती. म्हणजे लताला जवळजवळ आता संशय आलेला आहे, तो म्हणजे मायावरती. कारण माया ज्या पद्धतीने वागत आहे ती गोष्ट काही लताला पटलेली नाही आहे, आणि म्हणून तर तिला संशय आलेला असतो. त्याचबरोबर इकडे ऋषिकेशला आता तो मेसेज आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र ऋषिकेश आता तो मेसेज घेऊन इन्स्पेक्टर पवारांकडे येतो आणि त्यांना तो मेसेज दाखवू लागतो. इन्स्पेक्टर पवार म्हणतात की हां, बरोबर आहे हे म्हणणं, तर म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तर त्या जिवंत आहेत आणि त्यांचा मेसेज आलेला आहे, म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, असं इन्स्पेक्टर पवारांचं म्हणणं असतं. आणि त्या पद्धतीने आता पुढचे निर्णय सुरू झालेले असतात. त्याचवेळी ते म्हणतात की आपण शोधाशोध सुरू करूया. आता ऋषिकेश, सौमित्र, कारण 4 दिवसांवरती हिअरिंग आहे आणि आता जर त्यावेळेस जानकीच्या आईला आपण जर शोधून आणू शकलो नाही तर जानकीला शिक्षा सुटवण्यात येणार आहे, ती म्हणजे तिच्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली. हा सगळा अशा पद्धतीने गोंधळ झालेला असतो. त्याचबरोबर इकडे जानकी रडत असते. जानकी म्हणत असते की काय होतं हे सगळं, मला कळत नाही आहे ऋषिकेश. हे जर खरं झालं तर, माझ्या आईचं त्या ऐश्वर्याने काही बरं वाईट केलं तर, असे अनेक प्रश्न आता तिला पडलेले आहेत. म्हणून बिचारी ती रडत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश मात्र या विचित्र अवस्थेत सापडलेले आहेत. तर आता त्याचवेळी ऐश्वर्या नेमकी येते. ऐश्वर्याच्या हातामध्ये एक गोष्ट असते आणि ते म्हणजे डिवोर्स पेपर. त्या मास्कमॅनने ऐश्वर्याला डिवोर्स पेपर दिलेले असतात आणि ऐश्वर्या ते डिवोर्स पेपर घेऊन तिथे येते आणि म्हणते की हे जानकी, आत्ताच्या आत्ता या डिवोर्स पेपरवरती सह्या करायच्या आहेत. कारण जर तू या पेपरवरती सह्या केल्या नाहीत तर मला माहिती आहे की आमचं लग्न इल्लीगल असेल, त्याच्यामुळं तुला या पेपरवरती सह्या कराव्याच लागणार आहेत, असं ती जानकीला सांगत असते. तेव्हा मात्र जानकी आता विचार करत आहे. जानकी म्हणत असते की नाही, मी सह्या करणार नाही. कसं आहे, तू जर माझ्याकडून आता सह्या घेतल्या आणि पुन्हा माझ्या आईला सोडलं नाही तर मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर, आणि तू गद्दारी करू शकते माझ्याशी, एवढी मला खात्री आहे. एवढं जानकीचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जानकी म्हणत असते की नाही, मला ना असं वाटतंय की ऐश्वर्या फसवू शकते. हा अंदाज जानकीचा खराही आहे, कारण ऐश्वर्यावर काय विश्वास ठेवायचा आहे, ऐनवेळी तिने पलटी मारली तर. म्हणून जानकी बोलत असते. जानकी म्हणत असते, जोपर्यंत माझी आई येणार नाही ना तोपर्यंत मी सह्या नाही करणार. माझ्या आईच्या विरोधातला ठाम पुरावा, ठोस पुरावा मला हवा आहे, तरच मी या पेपरवरती सह्या करेन. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता त्या बाबतीत ती म्हणते की ठीक आहे, लग्नाचे विधी सुरू होऊ दे, त्यानंतर तू डिवोर्स द्यायचा, तेव्हा तुझ्या आईला इथं आणलं जाईल. असं सगळं दोघींचं डील ठरतं. आणि मग आता लग्नाचे विधी सुरू झालेले असतात. कारण जर जानकीची आई सापडली नाही तर जानकीच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडणार आहे, ही गोष्ट तेवढीच खरी असते. आणि तेव्हा मात्र इकडे जे आता हळदीचा विधी, हळदी सेरिमनी सुरू झालेली आहे. तर इकडे ऋषिकेशला हळद लावलेली असते आणि त्या हळदीच्या अंगानेच ऋषिकेश आता जानकीकडे आलेला असतो आणि जानकीला म्हणत असतो की मला तुला उष्टी हळद लावायची आहे. आणि असं म्हणत स्वतःच्या गालांची हळद ऋषिकेशने जानकीच्या गालांना लावलेली आहे. आणि तीही इतक्या रोमॅन्टिक पद्धतीने की त्याचे गाल तिच्या गालांवरती त्याने ठेवलेले आहेत आणि त्यानंतर ती हळद लावलेली आहे. एवढं छान पद्धतीने हे सगळं झालेलं असतं. तेव्हा मात्र ऋषिकेश हे जे काही करत आहे तेव्हा तो खुश असतो आणि जानकीसुद्धा खुश असते. आणि दोघांचं लक्ष खिडकीतून बाहेर जातं. जानकीच्या लक्षात येतं की खिडकीत कोणीतरी आहे. ती ओरडते, ऋषिकेश तिथे कोणतरी आहे. आणि तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की थांब थांब थांब, हे थांब आहे, असं म्हणत ऋषिकेश तिथून पळत सुटलेला असतो. तर तो तिथं आलेला असतो, तो म्हणजे मास्कमॅन तिथं पोहोचलेला आहे. आणि ऋषिकेशसुद्धा आता निघालेला असतो, कारण त्याने त्या मास्कमॅनला पाहिलेलं असतं आणि लवकरात लवकर आपल्याला गेलं पाहिजे एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ऋषिकेश जानकीचे लाड करत असतो, तिला समजवत असतो. पण आता त्या मास्कमॅनच्या मागं दोघंही पळ सुटतात. सुरुवातीला सुमित्रा जाऊ नका म्हणून सांगत असते, त्यानंतर ऋषिकेश जातो आणि ऋषिकेशच्या पाठोपाठ जातो जाते ती म्हणजे जानकी. आणि जानकी जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे जानकी आता ती कासावीस झालेली असते. ऋषिकेश धावत सुटलेला असतो, त्याच्या मागे जानकी सुटलेली असते. घरातले सगळेजण घाबरलेले असतात. कोणाला काहीच कळत नसतं की आता काय होणार आहे, वेगळं काय होणार आहे का, हे प्रश्न पडलेले असतात.
आणि त्याचबरोबर इकडे आता सुमित्रा आणि त्याचबरोबर जानकी. सुमित्रा तर खूप जोरात ओरडत असते की नाही जानकी, ऋषिकेशने जायला नको होतं, अगं अनर्थ ओढवतो अशाने, असं म्हणत सुमित्रा रडायला सुरुवात करते. ऋषिकेश मात्र त्या मास्कमॅनच्या जवळपास पोहोचलेला असतो आणि त्या काही सेकंदात तो मास्कमॅन ताब्यात येणार असतो. आणि तरीही एक गोष्ट घडते, ती म्हणजे अशी की ऋषिकेश जेवढा त्याच्याजवळ पोहोचेल तेवढ्याच वेगाने एक गाडी येते आणि ऋषिकेशला तिथे जोराचा झटका बसतो आणि ऋषिकेशचा खूप मोठा अपघात होतो. त्या क्षणी ऋषिकेश हा खाली पडलेला होता आणि त्याचबरोबर तिथून पाठीमागून जानकी येते आणि ऋषिकेशला अशा अवस्थेत पाहते. तेव्हा मात्र तिला धक्का बसलेला असतो. ती जोरात ओरडते, ऋषिकेश ऋषिकेश करून ती जोरात किंचाळत असते, पण करणार काय, कारण तिचा आवाज इतरांपर्यंत पोहोचू शकत नाही. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ऋषिकेशला सुद्धा खूप काळजी वाटत असते. हे सगळं जे काही चालू आहे त्यामुळं इकडे जानकी खूप घाबरलेली आहे. ऋषिकेशचा अपघात तिच्या डोळ्यांसमोर झालेला आहे आणि तो अपघातसुद्धा मास्कमॅननं केलेला आहे. ही गोष्ट जानकीच्या लक्षात आलेली असते आणि त्याचबरोबर इकडे जानकी ऋषिकेशला सावरते आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर इकडे डॉक्टरांनी जानकीला सांगितलेलं असतं की त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, त्यासाठी जो काही खर्च येईल तो सगळा करायची तयारी माझी आहे. त्यामुळं इकडे डॉक्टर सांगत असतात की हे बघा, काही झालं तरीही त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर उपचार करत आहोत, पण आम्ही श्युरिटी देऊ शकत नाही. जानकीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.